Brought to you by Techno Camon 30 series. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा जो प्रवास आहे तो आता मंदावणार आहे, कारण पुढच्या 3 दिवसांसाठी म्हणजे 63 तासांसाठी मुंबई लोकलमध्ये जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे। हा मेगा ब्लॉक काय आहे आणि तुम्ही सुद्धा जर रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ पहिल्यानंतर शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये हा मेगा ब्लॉक का असणार आहे, खबरदारी म्हणून प्रवाशांना काय करावं आणि रेल्वे प्रशासनाने यावेळी काय आवाहन केलेलं आहे, आणि दुसरा ऑप्शन जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, जर रेल्वेच्या फेऱ्या रद्द असतील तर तुम्हाला दुसरा ऑप्शन काय असू शकतो, या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे 63 तास जो आहे तो म्हणजे पुढच्या 3 दिवसांसाठी मुंबई लोकल मध्ये मेगा ब्लॉक असणार आहे। त्याच्यामुळे एकूण 930 फेऱ्या यावेळी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या फेऱ्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनानं बऱ्याच प्रवाशांचे हाल होऊ नये त्याच्यामुळे प्रवाशांना वर्क फ्रॉम होम करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि खबरदारी म्हणून प्रवाशांनी जर रेल्वेचा प्रवास जो आहे तो टाळावा असं सुद्धा म्हटलेलं आहे। पण हा मेगा ब्लॉक का करण्यात आलेला आहे याचं कारण म्हणजेच CSMT आणि ठाणे स्टेशनवर जे आहे या स्टेशनच्या रुंदीकरणासाठी आणि त्यांच्या विस्तारांच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे। CSMT स्टेशनवर जर आपण बघितलं तर 10 आणि 11 प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे। CSMT स्टेशनवर 10 आणि 11 प्लॅटफॉर्मवर एकूण 16 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबतात। या रेल्वे गाड्यांची संख्या वाढून ती 24 व्हावी, म्हणजे 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या CSMT स्टेशनवर थांबाव्यात। त्याच्यामुळेच याचं रुंदीकरण करण्यात येणार आहे, या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे आणि त्याच कामासाठी रेल्वे प्रशासनानं हा मेगा ब्लॉक ठेवलेला आहे। CSMT स्टेशनच्या कामासाठी एकूण 36 तासांचा स्पेशल मेगा ब्लॉक असणार आहे आणि ठाण्याचं जर आपण बघितलं तर ठाणे रेल्वे स्टेशनवर 5 आणि 6 प्लॅटफॉर्म जो आहे त्या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी त्याच्या रुंदीकरणासाठी एकूण 63 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे। आता ठाणे असेल किंवा CSMT असेल हे 2 स्पेशल मेगा ब्लॉक आहेत आणि या मेगा ब्लॉक कधीपासून सुरू होणार आहेत आणि कधीपर्यंत हे मेगा ब्लॉक असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। ठाण्याचं जर आपण बघितलं तर ठाण्याचा मेगा ब्लॉक हा 63 तासांचा आहे आणि हा मेगा ब्लॉक 30 मे पासून म्हणजेच गुरुवारी जो मध्यरात्री सुरू होणार आहे, जो झाला आहे ऍक्च्युली गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होऊन तो रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। जर आपण CSMTचं बघितलं तर CSMTचा मेगा ब्लॉक 31 मे पासून रात्री 31 मेच्या रात्री 12:30 पासून सुरू होऊन तो रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। याच मेगा ब्लॉक मध्ये रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये, जास्त गर्दी होऊ नये त्याच्यामुळे MSRTC असेल आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बेस्ट असेल, या ज्यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या सुद्धा वाढवण्याचं रेल्वे प्रशासनाने विनंती केलेली आहे। त्याच्यामुळे बेस्ट असेल किंवा ST महामंडळ असेल यांच्याकडून सुद्धा जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे प्रवाशांनी जर रेल्वे स्टेशनवर गर्दी होत असेल तर या ठिकाणी जाण्याचं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे। आता या 3 दिवसांच्या मेगा ब्लॉक मध्ये कुठल्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। शुक्रवारी एकूण 161 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। शनिवारी एकूण 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी एकूण 235 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं तर मेल एक्सप्रेस सुद्धा यावेळी रद्द करण्यात आलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर शुक्रवारी एकूण 4 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। शनिवारी 37 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत आणि रविवारी जर आपण बघितलं तर 31 मेल एक्सप्रेस जे आहेत, मेल किंवा एक्सप्रेसेस हे रद्द करण्यात येणार आहेत। एकूण जर आपण बघितलं तर 930 हून अधिक या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत आणि जर अधिक जर रेल्वे प्रशासनाला वाटलं तर 930 हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या सुद्धा रद्द होऊ शकतात। त्याच्यामुळे प्रवाशांनी यावेळी खबरदारी घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे। प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी बेस्टनं कुलाबा असेल, वडाळा असेल, भायखळा असेल, दादर असेल या ठिकाणून 55 बसच्या 486 जादा फेऱ्या बेस्ट चालवणार आहे। त्याच्याबरोबर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ST महामंडळ सुद्धा अधिकच्या फेऱ्या चालवणार आहे। त्याच्यामुळे एकूणच प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन सुद्धा काळजी घेते आणि बेस्ट असेल किंवा ST महामंडळ असेल यांच्या सुद्धा जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहे। परंतु हे सगळं जरी असलं तरी जे एम्प्लॉईज आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन जे आहे ते रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे। म्हणजे शक्यतो जे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे जे
एम्प्लॉईज असतील, ज्यांना शक्य होईल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं, घरून काम करावं, जेणेकरून रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये, जेणेकरून प्रवाशांचे जे हाल आहेत ते आपल्याला टाळता येईल, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं यावेळी केलेलं आहे. आणि शक्यतो जर होईल त्यांनी बेस्टचा किंवा एस टी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्यांचा वापर करावा, जेणेकरून रेल्वे स्टेशनवर गर्दी होणार नाही, असं आवाहन सुद्धा केलं जाणार आहे. त्याच्यामुळे मुंबई लोकल जी कधी थांबत नाही असं आपण म्हणतो, पण या रेल्वेच्या एकूण 930 फेऱ्या या 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकसाठी रद्द करण्यात येणार आहेत. या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांवर खबरदारी करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर रेल्वेनं प्रवास करत असाल, तुम्ही सुद्धा काळजी घ्या, खबरदारी घ्या. शक्यतो रेल्वेचा प्रवास टाळा. बेस्ट असेल किंवा एस टी महामंडळ असेल किंवा तुमच्या ज्या घरच्या गाड्या असतील यांनी शक्यतो प्रवास करण्याचा जो पर्याय आहे त्या पर्यायाचा वापर करा. एकूणच जर आपण बघितलं तर 3 दिवसांच्या या मेगा ब्लॉकमुळे आता रेल्वे जे स्टेशनवर गर्दी होते का, प्रवाशांचे हाल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला एकूणच यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.